नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तुमचं मी। व्हिडिओ ह्या संदर्भात आहे की काल 19 तारखेला दुपारी कॅब, रिक्षा, ऑटो सगळे चालू झालेले आहेत। का चालू झालेत, कसे चालू झालेत, कसे चालणार आहेत, का चालणार आहेत, तर ह्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे हा। तर इथं मी साईडला जे एक स्कॅन दिलेलं आहे, ते स्कॅन तुम्ही बघू शकता कशाबद्दल आहे। ते स्कॅन आहे ना, स्कॅन करायचं, स्क्रीनशॉट घ्या त्या स्कॅनरचा, स्कॅन करा तुम्ही। स्कॅन करून ते स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही क्रोम मध्ये जाऊन स्कॅन करून त्याच्यावर रेट कार्ड येईल, ते रेट कार्ड प्रमाणे ऑटो, रिक्षा, कॅब चालणार आहेत। ते आरटीओने जे रेट दिलेले आहे त्या रेटानुसार चालणार आहेत। उबेर ओला अमाऊंट जे दाखवल ती अमाऊंट चालणार नाही। फक्त तुम्हाला ग्राहकांना रिक्षा, कॅब तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत आणि रिक्षा, कॅबवाल्यांना ग्राहक त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत, तेवढं काम करणार आहेत। तर जे आरटीओने रेट दिलेले आहेत ते रेटनुसारच रिक्षा चालणार आहेत। मंगळवारपर्यंत तर असं चालू होणार आहे। मंगळवार नंतर पुढचे अपडेट येणार आहे, काय होणार आहे, काय पुढे कसं कंटिन्यू चालू राहणार आहे, का ओला उबेरवाले अपडेट देणार आहेत, तर ह्या संदर्भात पुढच्या भागात तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच नक्की। पण आत्ता तर मी अपडेट ही आहे की पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, मुंबईमध्ये तर मीटरनेच, आरटीओने जे मीटरने रेट दिलेले त्या मीटरनुसार चालायचे आणि ह्याची दक्षता ग्राहकांना पण खूप प्रॉफिट फायदा आहे ह्याच्यामध्ये, कॅबवाल्यांना पण फायदा आहे। तर सर्वांनी ह्याची नोंद घ्या आणि मी फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे YouTube चॅनलला, तर नक्की जाऊन